आज मी आले आपल्या शेतात आंबे काढायला. शुभम, येतोस काय आंबे काढायला? हा, वर दोन आहेत का? ये इकडं. हे बघा, हे आपला छोटा दोस्त आला आहे. शुभम, ये इकडं. आला का? हे बघ, कुठं आहे दोस्त आपला मस्त. हा शुभम, हाय कर. हाय हाय. लाजतेस का काय? अभ्यासात रमणारा शुभम, मोबाईल नको, कुठली प्रसिद्धी नको, असा एक शहाणा मुलगा आहे शुभम. बघा कसा बिनशेपटीचं माकड चढायला लागले झाडावर. चढ. निसर्गाची देणगी किती असते ना. एकाच झाडाला जवळपास किती 4-5 ठिकी निघाली का रे? 4-5 मोठी मोठी ठिकी ह्या झाडानं आम्हाला, छोट्याशा ह्या झाडानं आंबे दिलेत. आणि इतकं छान वाटतंय ना ह्या वर्षीचा आंब्याचा सीझन. आता त्या गाडीत, ती लांब दिसते का गाडी? ज्या शेतात मी कधी काळी चालत यायचे, 2-2 हेलपाटे चालत व्हायचे, जनावरं राखायला यायचे, त्या शेतात आज गाडी घेऊन येताना. आता आपण दुसऱ्या आंब्याच्या झाडाखाली जाऊया. ही दिरांनी लावलेली आंब्याची झाड, 30-35 वर्षांपूर्वीची ही झाडं आहेत. झाडाला ना पाणी, ना ठिबक, ना औषध, पण तरी सुद्धा स्वतःच्या हिमतीवर आलेली ही झाडं. हे आमचे भाऊ चढलेत झाडावर, आंबे काढतायत. ज्यांनी झाडं लावली ती माणसं खायला राहिली का भाऊ? होय, ज्यांनी आंब्याची झाडं लावलीत ती माणसं आंबे खायला राहिली नाहीत. आंबा खाताना, त्याची प्रत्येक फोड खाताना त्यांची आठवण होते. दिरांनी आमच्या खांद्यावरनं पाणी आणून झाडांना पाणी घातलं, मिस्टरांनी पाणी घातलं, सासऱ्यांनी घातलं, आणि आज फळं मात्र आम्ही खातोय. सावकाश बर का, आंब्याच्या राहिले तर राहू द्या, पण जीव महत्वाचा आहे. दरवर्षी मी ह्या झाडांवर चढून आंबे काढायचे, पण यावर्षी मी थोडं मागच्या खाटाने राहिले आणि आंबे काढण्याऐवजी काढून दिलेले आंबे फक्त गोळा करायचे. कशाला निसर्ग पर्यटनाला बाहेर जायला लागते? हे आपल्या शेतातलं हे आहे निसर्ग पर्यटन. करवंदाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, आपलं हे शेत शिवार. समाधान वाटतं. किती आंबे लागलेत वर, तरी काढलेत. मागच्या आठवड्यात थोडे काढलेत आणि आता राहिलेले तेवढे काढतोय, तरी सुद्धा ते आवरत नाहीयेत, इतके आंबे लागलेत झाडाला. निसर्गाचं देणं कसं असतं भरभरून. ओय, काय झालं? झाले काय काढून? शुभम, आता रे दिसतेस का? हे पोरग एवढं गोड आहे बर का. शुभम,
एक तो दिसतोय ह्याच्यात पळते पळते बघा पळते 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 शूटिंग मध्ये दिसू नये म्हणून पळते. शुभम लाजतोयस काय रे? छान. आता मी काढलेले आंबे जरा भरायच्या मागं लागते.